राज्यामध्ये 20,000 पोलिसांची पदं भरली जाणार आहेत। ही घोषणा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। एक अत्यंत महत्त्वाचा अजून एक निर्णय चर्चा करून मी घेतलेला आहे, तो म्हणजे मोठ्या प्रमाणात 2 वर्षाची भरती आता आम्ही हातामध्ये घेतो आहोत। राज्यात सगळ्यात मोठी पोलीस भरती मंजूर झाली। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली अतिशय महत्त्वाची माहिती। होय, काल तुम्ही टीव्हीवर पाहिले असेल, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की या जागा भरल्या जाणार। पण आज या संदर्भात त्यांनी एक अशी महत्त्वाची माहिती दिली की ज्यामुळे सगळे चित्र आता स्पष्ट झाले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवार प्रतीक्षा करत होते आणि त्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। आता ही फक्त घोषणा राहिली नाहीये, तर याची सविस्तर माहिती देखील पुढे आलेली आहे। यामुळे 20,000 पोलिसांच्या रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झालाय। पण यावेळची भरती ही खूप वेगळी आहे, कारण की ही भरती जुन्या पद्धतीने होणार नाही। पूर्वी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा अशा पद्धतीची एक प्रक्रिया याच्यामध्ये होती, पण यावेळेस सगळं बदलणार आहे। याची माहिती मुख्यमंत्र्यांनी तोंडी दिली होती, पण आज अखेर सगळे चित्र क्लिअर झाले आहे। मग नेमकं ही जी भरती असणार आहे ती कशी होणार आहे? कोणत्या तारखेपासून सुरू होणार? ऑनलाईन फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात होणार आहे? यावेळेस मैदान चाचणी आणि लेखी परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचे असेल? मुख्यमंत्र्यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा भरण्याचे निर्देश दिले आहेत? त्यावेळची पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता कशा पद्धतीने बदलली आहे? कोणते नवीन बदल करण्यात आलेले आहेत? सगळी सविस्तर माहिती टप्प्याटप्प्याने तुम्हाला देणार आहे। हां, जर तुम्ही पूर्वीच्या पद्धतीने तयारी करत असाल तर तुम्ही ताबडतोब ही माहिती पहा, कारण की मोठा बदल होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला भरती व्हायचे असेल, तुमचे स्वप्न असेल, तर हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका। चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की राज्यातील पोलीस दलाची आता पूर्णपणे पुनर्रचना करण्यात आली आहे। या पुनर्रचनेनंतर पोलीस दलात एकूण 2,27,000हून अधिक पदे मंजूर झाली आहेत। त्यापैकी सध्याची 16,607 पदांची भरती प्रक्रिया ऑलरेडी अंतिम टप्प्यात आहे, ज्याचे ग्राउंड आणि पेपर झाले आहेत। मात्र गृहमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात 50,000पेक्षा जास्त पोलिसांची भरती केल्याचा दावा करत त्यांनी आता तातडीने आणखी 20,000 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे। या नवीन भरतीची कारवाई लवकरात लवकर सुरू होणार असल्याचे त्यांनी सभागृहात आश्वस्त केले आहे, ज्यामुळे लाखो तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो तुमच्या करिअरसाठी निर्णायक ठरू शकतो तो म्हणजे भरती नियमांमधील बदल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की सध्या पोलीस दलाचे अनेक भरती नियम हे 1980-81 सालचे आहेत। आजचे युग हे सायबर गुन्हे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे, त्यामुळे 40-45 वर्षे जुन्या नियमांनी भरती करणे आता शक्य नाही। म्हणूनच पुढील 150 दिवसांच्या आत पोलीस भरतीचे नवीन नियम म्हणजे रिक्रुटमेंट रूल्स तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। याचाच अर्थ असा की आता होणारी 20,000 पदांची भरती ही नवीन तांत्रिक निकषांवर आधारित असेल, ज्यामध्ये सायबर सुरक्षेचे ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जाण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य मिळू शकते। आता आपण इंटरनेटवरील ताजी माहिती आणि सरकारी निकषांनुसार शैक्षणिक पात्रतेबद्दल जाणून घेऊया। पोलीस शिपाई पदासाठी तुम्ही किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। जर तुम्ही पोलीस चालक पदासाठी अर्ज करणार असाल तर 12वी सोबतच तुमच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स किंवा HMV असणे अनिवार्य आहे। वयोमर्यादेचा विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 33 वर्षे ही मर्यादा असते। परंतु या नवीन 20,000 पदांच्या भरतीमध्ये वयोमर्यादेत काही सवलत मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभरतीच्या संदर्भात सरकार कुठेही मागे पुढे पाहणार नाही असे ठामपणे सांगितले आहे। येथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो जो अनेक विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकतो, तो म्हणजे शारीरिक पात्रता आणि परीक्षेचा पॅटर्न। नवीन नियमांनुसार पुरुष उमेदवारांची उंची किमान 165 सेमी आणि महिला उमेदवारांची उंची 155 सेमी असणे आवश्यक आहे। मैदानी चाचणीही साधारणपणे 50 गुणांची असते, ज्यामध्ये 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक यांसारख्या इव्हेंट्सचा समावेश असतो। मैदानी चाचणीत किमान 50% गुण मिळवणारे उमेदवारच 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतात। लेखी परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या विषयांवर भर दिला जातो, ज्याची तयारी तुम्हाला आत्तापासूनच करणे गरजेचे आहे।
नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की जुने आकृतीबंध आणि कालबाह्य नियमांमुळे भरतीला कोर्टात चॅलेंज केले जाते. ही अडचण दूर करण्यासाठी सर्व विभागांना 2021 पर्यंतचे आकृतीबंध मान्य करून घेण्याचे कंपल्शन केले आहे. यामुळे एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की मेगा भरती कोणत्याही न्यायालयीन कटकटीशिवाय पार पडेल. तसेच अनुसूचित जमातीच्या रिक्त पदांसाठी आणि अनुकंपा तत्वावरील भरतीसाठी 5% अट शिथिल करून वेटिंग लिस्ट पूर्णपणे संपवण्याचा ऐतिहासिक निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या भरतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्राचा विषयही महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी सरकार आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यामुळे एकदा का तुमच्या कुटुंबातील एकाचे प्रमाणपत्र ब्लॉकचेनमध्ये आले की पुढच्या पिढीला ते प्रमाणपत्र मिळवणे अतिशय सोपे होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की व्हॅलिडिटी समित्यांचे काम वेगाने सुरू असून जे अधिकारी यामध्ये टाळाटाळ करतील त्यांच्यावर सस्पेन्शनची कारवाई केली जात आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा भाग, ही 20,000 पदांची भरती नेमकी कधी होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याची भरती प्रक्रिया संपताच आणि नवीन नियमावली तयार होताच, म्हणजेच येत्या काही महिन्यांत या मोठ्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल. साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2026 पर्यंत या भरतीचे पडघम वाजायला सुरुवात होऊ शकते. मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे यांसारख्या मोठ्या आयुक्तालयांमध्ये सर्वाधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शेवटी मित्रहो, ही सुवर्ण संधी तुमच्या हातातून जाऊ देऊ नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही 20,000 पदांची मेगा भरती जाहीर केली आहे. पोलीस भरतीची तयारी ही केवळ जाहिरात आल्यावर करायची नसते, तर ती सातत्याने करावी लागते. ग्राउंडची प्रॅक्टिस असो वा लेखी परीक्षेचा अभ्यास, आत्तापासूनच नियोजन करा. लवकरच या संदर्भात सरकार अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित करणार आहे. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी कशा प्रकारे 2,000 पदांच्या मेगा भरतीचे संकेत दिले. पण आता खरी वेळ आहे कृतीची. केवळ माहिती ऐकून उपयोग नाही, तर तुम्हाला जमिनीवर उतरून तयारी करावी लागेल. बघा, ही भरती जुन्या नियमावर चालणार नाही. सायबर सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञान याच्यावर भर दिला जाणार. याचा अर्थ असा की लेखी परीक्षेमध्ये थोडे तांत्रिक प्रश्न वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण अभ्यासक्रम तोच आहे, फक्त विचारण्याची पद्धत बदलू शकते. दुसरी गोष्ट, ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे तुमची कागदपत्र पडताळणी आता सोपी होणार. त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी नाही, त्यांनी आत्ताच प्रक्रियेला सुरुवात केला. ऐन वेळा धावपळ करण्यापेक्षा आजच कागदपत्र गोळा करणं शानपणाचं ठरेल. स्पर्धा प्रचंड असणार. लाखो तरुण या 20,000 जागांसाठी मैदानात उतरतील. पण लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त एक जागा हवी आहे. ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच तुमच्या हाताशी जेमतेम 4 ते 5 महिने आहेत. 5 महिने तुमच्या आयुष्याची पुढची 40 वर्ष ठरवणार आहेत. ग्राउंडवर घाम गाळा आणि पुस्तकांसोबत मैत्री करा. तुमची यशस्वी रणनीती, कागदपत्राची पूर्तता करा. 10वी 12वीचे मार्कशीट, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र तपासून घ्या. नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटी नवीन काढा. मैदानी चाचणीला 50% महत्व. दररोज पहाटे 5 वाजता धावण्याचा सराव करा. गोळाफेकीचा सराव करा. त्याचबरोबर सगळी तयारी व्यवस्थित करा आणि सगळी अधिकृत माहिती आल्याशिवाय अफवांना बळी पडू नका. तुम्हाला कोणती माहिती याच्याविषयी अजून हवी आहे, नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय नक्की कमेंटमध्ये कळवा. याआधी तुम्ही कधी पोलीस भरतीची तयारी केली होती का? नक्की कमेंटमध्ये माहिती द्या. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.